बनती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणे जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासी तलोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल आता विनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा याला कडक करा देव चांगलं करेल तुमचं त्याचा बेस विको कमी ठेवला तरी चालेल द्या मॉनिटरला आवाज चांगलं करेल देव तुमचं करा कडक करा ते काही फुटत नसतंय विडाला विढाला 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 काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे नाहीत वाढवणार ते देव चांगलं प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे संतांचे उपकार प्रतिपादित करतात या विश्वात सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील तर ती संतांची आहेत नाना प्रकारच्या उपकार करणाऱ्यांची व्याधी असेल पण संतांच्या उपकाराच्या बरोबरीचे उपकार आतापर्यंत विश्व निर्माण झालं त्यावेळेला कोणापासून कोणाचेच नाहीत विठाला विठाला मोठे उपकार आहेत इतके मोठे उपकार दोन सांगतो फक्त तुमच्या आशीर्वादानं माझ्या वाचनामध्ये 2500 उपकार आले पुराणातले एवढे नाही सांगणार तुम्हाला कशाला त्रास देऊ हे उपकार आई वडिलांचे आणि दुसरे देवाचे उपकार आहेत आई वडिलांचे पण संतांनी इतके नाहीत संतांनी एवढे उपकार नाहीत कारण सांगू तुम्हाला प्रत्येक आई वडिलाला वाटते आपलं पोरग मोठं व्हावं प्रयत्न सुद्धा करतात पण मोठं करण्याची व्याप्ती त्यांच्या अंतःकरणात नाही ते नाहीत करू शकत का करू शकत नाहीत मी जर विचार केला माझा मुलगा शिकून मला कलेक्टर करायचा आणि त्याचं प्रारब्ध जर आडवं येत असेल तर गिरगावकरांना जीव द्याला तरी पोरग कलेक्टर होत नाही विठाला विठाला महाराज त्याचं प्रारब्ध लागेल असं म्हणून एखाद्या वेळेस शिक्षण शिकणारी मुलांनी असं डोक्यात घेऊ नका माझं नशीबच नसेल तर मी कलेक्टर होणार नाही प्रयत्न करणं इथे कर्तव्य तुमचं काम करत राहा घासून घासून जर यश भेटत नसेल तर मग समजायचं आपलं नशीब पण शाळेतच जाणार नाही तर तुम्ही म्हणताल मी कलेक्टर झालो नाही हे मूर्खपणाचा कळस आहे विठाला विठाला कारण प्रारब्ध बदलायची ताकद आई बापात नाही म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत दुसरी गोष्ट आणि जरी एखाद्या मायबापात उपकार करायची ताकद असेल
असं का करता हो राजे? एकदाच आवाज चांगलं करा, देव तुमचं चांगलं करेल. मी कधी स्पीकरवाल्याला त्रास देत नाही. द्या द्या, वाढवाय. मॉनिटर कशाला ठेवले मला भेडवायला का? विढाला 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 विढाला. जरी एखाद्या आई वडिलांचे उपकार करण्याची क्षमता असेल पण ते करत नाहीत. का करत नाहीत सांगू का? तुमच्यावर कशाला दगड टाकू? मी माझ्यावर सांगतो, मी संसारिक आहे, मला एक मुलगा आहे. एखाद्या गरीबाचं पोरग जर माझ्या जाऊ द्या, जे असेल ते राहू द्या, आता म्हणणार नाही तुम्हाला. एखाद्या गरीबाचं लेकरू जर माझ्याकडे आलं, गरीबाचं, त्यानं जर मला पैसे मागितले तर मी त्याला एकच विचारीन, तुला कशाला पैसे पाहिजे? काही नाही, मला पुस्तकं घ्यायचे. एखाद्या दुकानदाराचं नाव सांगेल, त्या दुकानदाराला फोन करीन आणि त्याला सांगेल याच्या पूर्ण वर्गातले वह्यान पुस्तकं वर्षभर लागतील तितके देऊन टाका. एवढंच करील, मात्र त्याची परिस्थिती पाहिल. एवढंच करीन. पण माझ्या पोरासाठी घरं बांधील, जमिनी घेईल, बंगले बांधील, गाडी घेईन. कोणासाठी? स्वतःच्या पोरासाठी. बरं, तुम्ही पण कोणासाठी करणार? तुम्ही पण कोणासाठी बेजार होता? तुमच्या स्वतःच्या पोरासाठी का शेजाऱ्याच्या? नाही, याच्याकरता संतांच्या बरोबरीचे उपकार मायबापाचे नाहीत. आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. जरी उपकार करण्याची क्षमता असेल तर स्वतःच्या लेकरावर आपण उपकार करतो, दुसऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार मायबापाचे नाहीत. पहा, पंढरपुरातल्या मालकाकडं आणि काशीतल्या मालकाकडं. माझ्या वाचनात दोनच देव आहेत, एक काशीतला मालक आणि एक पंढरपुरातला मालक. बाकीची देवता आहेत, पण सगळ्यात देवता ह्या दोघांच्या भोवताल फिरत आहेत. त्याच्यामुळे मी दोनच मानितो, विठाला विठाला विठाला. देवाधिदेव भगवान शिवशंकर आणि देवाधिदेव विटेवरचे मालक, ह्या दोघांचे उपकार बघा ना. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, गोरोबा काका, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, सद्गुरू गजानन महाराजांच्या बरोबरीचे उपकार पंढरपुरातल्या मालकाचे बी नाहीत आणि काशीतल्या मालकांचे पण नाहीत. ऐका कारण. का 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 हे करतेत उपकार, पण हरामखोरावर नाही. हे दोन देव उपकार करतेत, भाडव्यांवर नाही, नालायकावर नाही, आहा, पाप्यावर नाही. ते फक्त भक्तावर करतेत. भक्ता राखे पाया पाशी,
क्या बात है. आई वडील जसे स्वतःच्या लेकराकडे चांगल्या दृष्टीने पाहतात, तसे काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक त्यांच्या पण पोटात खिचडी शिजती. ते बेकार चोटाकडे पाहत नाहीत, ते हरामखोराकडे पाहत नाहीत, ते धर्मद्वेषाकडे पाहत नाहीत, ते देशद्रोषाकडे पाहत नाहीत, ते भडव्यांकडे पाहत नाहीत, ते फक्त सात्विकाकडे पाहतात. म्हणून संतांच्या बरोबरीचे ते पण नाहीत. आणि साधूची परिस्थिती माहिती तुम्हाला, महाराज घरातल्यांनी हाकलून दिलंय किंवा ज्याला बायको कदरली अशा नालायकाला सुद्धा मार्गाला लावतात. ती संत असतात. आपणा सारिखे करीत, आपणा सारिखे करीत तात्काळ, लक्षात आलं तुमच्या. मायबाप उपकार करतात फक्त स्वतःच्या लेकरावर, दुसऱ्यावर नाही. देव उपकार करतो फक्त त्याच्या भक्तावर, दुष्टावर, नालायकावर नाही. पण संत कोणावरही उपकार करतात. म्हणून हे संतांचे उपकार इतके मोठे आहेत की त्या उपकाराची सीमा नाही. तुम्ही आशीर्वाद देत राहा. 4-2 उपकार संतांचे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आशीर्वाद द्या. नित्याप्रमाणे चालत असलेला हा ज्ञानदान, अन्नदान आणि नामस्मरणाचा सोहळा सद्गुरू समाधीधन योगीराज समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, प्रगट दिन सोहळा, या सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अन्नदानाचा यज्ञ आणि नामस्मरणाचा यज्ञ. ज्ञानदानाच्या बाबतीत मी बोलणार नाही, कारण मीच अज्ञानी आहे, तर मी ज्ञानाच्या बाबतीत काय सांगू. येड्या बाळ्यातला 1 नंबरचा येडा बाळू मी, आणि मी तुम्हाला ज्ञानाच्या गप्पा काय सांगू. तर भजन सांगेल. भजन भजन सप्तामध्ये विनावभा आहे, म्हणजे रामकृष्ण हरीचं भजन आहे आणि अन्नदान आहे. या 2 प्रभावशाली यज्ञामध्ये मला ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करण्यासाठी तुम्ही नवघरे पांगरीकर ग्रामस्थांनी मला संधी दिली. आणि एका पवित्र साधूच्या प्रगट सोहळ्यामध्ये, जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मला एका पवित्र स्थळी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा उच्चार करण्याची संधी तुम्ही दिली. म्हणून नवघरे पांगरीतील जेवढ्या आडनावाची माणसं असतील त्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला माझ्या सद्गुरू गजानन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. फार मोठे उपकार आहेत महाराज. महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदाय, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायाचं काम समाधीतून कोणी चालवित असेल तर ते श्री गुरु गजानन महाराज चालवतात. श्री गुरु गजानन महाराज पाहायला भेटतंय मला. एखादा पुढारी जर उभा राहिला तर ते 10-5 गावात टाळच वाटीन, पकवादच वाटीन, पण तितक्या पुरतं. आपण काय त्याला पण वाईट म्हणणार नाही.
कारण राजकारणाला वाईट म्हणायचा प्रकाशराव आपल्याला काय अधिकार आहे? आपल्याला सरपंच होता येत नाही, ग्रामपंचायतचं सदस्य मला होता येत नाही, मी झालो बी नाही आणि प्रयत्न करणार नाही. मी पंढरपुरातल्या मालकाचा सेवक आहे, मी कशाला बाकीचा अंगाला चिटकून घेऊ? विठाला आपण एखाद्या राजकारण्याला नाव सुद्धा ठेवू शकत नाहीत, पण काही वेळापुरता तो बिचारा टाळ वाटील, मृदंग वाटील, विना वाटील, काय एखादी आथरायची भजनासाठी सतरंजी वाटील, याबद्दल दुमत नाही. पण ज्यावेळेस पासून संस्थांची स्थापना झाली त्यावेळेसपासून अविरत टाळ मृदंगाची महाराष्ट्राच्या बाहेरून जरी वारकरी आले तरी त्यांना भजन करण्याचं साहित्य वाटणारं पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकमेव जर कोणतं केंद्र असेल तर ते फक्त शेगाव आहे. याच्या पलीकडे कोणते उपकार घेता महाराज? हे समाधीतनं सद्गुरू गजानन महाराजांचे नामाचा प्रचार वाढवण्याचे हे उपकार आहेत आपल्यासाठी. विठाला विठाला. किमान 50,000 लोक पायी चालत असतील नर्मदा परिक्रमेला दरवर्षाकाठी. 50,000. त्याच्यात महा एक नंबर यावर्षी लागला होता. तर त्याचं कारण सांगतो, सद्गुरू गजानन महाराजांचे किती उपकार आहेत. आता काही संस्थांना एखाद्या वेळेस त्या थर्माकोलच्या गाद्या असतात झोपायला, ह्या अशा गाद्या, पण एखादं साधं संस्थान असतं ते अंथरायला देत नाही. पण संकल्प ओंकारेश्वरून सुटला रे सुटला की सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान प्रत्येक परिक्रमा करणाऱ्याला आथरायचं देऊन टाकते. दरवर्षी 50 ते 70, 80 हजार लोकांना संस्थान आथरायला देते. परिक्रमा करणाऱ्या लोकांना किती उपकार घेता तुम्ही? हे उपकार सद्गुरू गजानन महाराजांचे. विठाला परिक्रमा करत असताना, परिक्रमेतला फोटो पाहता असताना ती पांढरी पुटुळी लेवाटी आमच्या पाठीवर अडकलेली तुम्हाला दिसत होती का? कारण एखादा परिक्रमा करणारा खड्यात जरी झोपला तरी त्याला खडे टोचू नये इतका नरम बिछाना देणारं शेगाव संस्थान आहे. हे महाराज आमच्यावर झालेले या संतांचे उपकार आहेत. विठाला विठाला. अशा पवित्र संतांच्या प्रगट सोहळ्यामध्ये, जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मला कीर्तन करण्याचा योग येतो. ते माझं परम भाग्य आहे. मला रोजही कीर्तन येतं. टँकरनं दारू पिली काय काय हरामखोरायनं त्याच्या पुण्यतिथीला पण मग हे कीर्तन येतं. काय करतं? काय विषय नसतो. काय मरुस तर त्याच्या पोट्ट्यान बापाला पाणी नाही दिलं, पण लोकांना दाखवण्यासाठी मग कीर्तन ठुलून बाप 2 तास वाजिला त्यानं. विठाला विठाला विठाला. असे पण कीर्तन मला, पण मला नाही वाटत त्या कीर्तनात तुम्ही गायन केल्यावर तुम्हाला पुण्य भेटल. बुवा तुम्हाला पुण्य भेटल, ऐकणाऱ्याला पुण्य नाही, आम्हाला नाही, काय नाही. पाकिटं मिळत असतील पण त्या पाकिटानं पण संसार खालून जळते. विठाला विठाला विठाला. महाराज जिथे संतांचं अधिष्ठान आहे, जिथं योग्याचं अधिष्ठान आहे, जिथं तप्याचं अधिष्ठान आहे, जिथं सिद्धाचं अधिष्ठान आहे, तिथं केलेलं भजन, तिथं झालेली प्राप्ती तुमच्या घरासाठी पोषक ठरेल. इथं दुग्ध शर्करा योग आहे. नवघरे पांगरीमध्ये दुग्ध शर्करा योग आहे. श्री गुरु सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट उत्सव. आणि महाराज अध्यात्म काय असते? अध्यात्म काय असते? तुमच्या परिसराला दाखवणारी 2 हिरे झाली. एक वैकुंठवासी माधव महाराज मगर आणि याच गावातलं रत्न आदरणीय वैकुंठवासी समाधीधन श्री गुरु विश्राम बापू. हे या मातीनं दिलेलं रत्न आहे. या परिसराला संप्रदाय काय महाराज या 2 लोकांनी दाखवला. त्याच्यापैकी एक रत्न तुमच्या गावातले. अहो गिरगावचा बाळ्या विश्राम बापूचं वर्णन करील काही नवल नाही. गिरगावचा बाळ्या विश्राम बापूचं वर्णन करीन काही नवल नाही. महाराज ज्ञान सूर्य धर्म भास्कर वैकुंठवासी वक्ते बाबा सुद्धा वर्णन करायचे. एवढा मोठा अधिकार विश्राम बापूंचा होता. आणि तुम्ही त्या गावातले माणसं आहेत आणि त्या मातीत मला भजन करण्याचा योग येतोय. हे माझं सुद्धा भाग्य आहे. विठाला श्री गुरु गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरु विश्राम बापूंच्या चरणी प्रणिपात करतो. तुम्हा श्रोत्यांना साष्टांग दंडवत करतो. मृदंगाचार्य गुणीजन मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या
आज अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्वा प्रकाशरावजी बीडकर सुद्धा आडत दुकानदार सोबत आले, त्यांनाही धन्यवाद. पंकज सुद्धा आलेला आहे. आधी करून हरिभक्तीपरायण महाराज दत्तात्रय महाराज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, यजमानांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं माझ्याशी संपर्क करत असलेली गाई नक्षत्रातली या परिसराला लाभलेली बुलंद तोफ आदरणीय गणेशजी महाराज जटाळे, गोड आवाजाची तोफ आहे. ते तारखेशी संपर्क करत होते. मला वाटते 7-7.5 महिन्यापूर्वी तारीख घेतली होती. ते लिहिण्यात मागं पुढं झालं, पण गजानन महाराजांची विश्राम बापूची कृपा, बाळू महाराजाला कट नाही केलं. विठाला विठाला विठाला. कारण 27.5 ते पावणे 28 वर्ष झाले मी कीर्तन करतोय. आत्तापर्यंत मला कोणी म्हणायचंच नाही आमच्या इथं गिरगावकर आला नाही. आता तुम्ही खालीवरी घोडे दामटिले असतील, त्याला मी काय करू? पण मायाच्यान कधी आत्तापर्यंत जीवनात कधी काही चूक झाली नाही. करायचं असेल याच्यासाठी चूक तर मी जळून जाईन इतका हौद भरून दिलेत मला, त्याच्यामुळे मी त्या चुका करत नाही. विठाला चला, महाराजांची माझ्यावर कृपा आहे, श्री गुरु विश्राम बापूंची कृपा आहे, तुम्हा गावकऱ्यांची कृपा, मला येण्याचा योग झाला. तुम्हाला धन्यवाद देतो. गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. त्यांच्यासोबत चाल म्हटलेले आदरणीय भागवत महाराज आहेत, बाजूचे महाराजांचेच विद्यार्थी मला वाटते, आणि विनेकरी चोपदार आदी करून सर्वांना प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो. इथे कोणी महात्मा असतील, योगी असतील, तपी असतील, सिद्ध असतील, अनुरागी असतील, या परिसरातल्या निष्ठावंत धर्मप्रेमी लोकांना घोडसा कपाळाची कातडी घासेपर्यंत, नाकाचा शेंडा टेकेपर्यंत त्या सद्गुरूंच्या चरणी प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. विठाला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. किती मोठे संत, किती मोठे आहेत. आपल्याला इथं ठेवायची ताकद कोणाच्या हातात आहे? प्रकाशराव, देवाच्या. देवाच्या. ज्या दिवशी देवाच्या मनात गणेश बुवा येईल त्या दिवशी गिरगावकर शेलूला जाऊ शकत नाही. मधातच अटॅक येऊन मरणार. उद्या निरोप येणार, बाळू महाराज गेले, लगेच तुमच्यासारखा क्लिप टाकतो, गेले दिगंबर विश्वर. म्हणजे मला किती दिवस जगवायचं आणि किती दिवस वाचवायचं कोणाच्या हातात आहे? देवाच्या. देखवी ऐकवी एक नारायण तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या तिही त्रिभुवनामध्ये विश्वाच्या बापासारखा जगात कोणी मोठा नाही. त्याच्यावर पण उपकार संतांचे. ऐका पुढे. श्रुती नावाची पत्रकार आली आणि देवाला ठासून प्रश्न केला, संध्याकाळी जेवायला नसलेल्या वारकऱ्याला सोन्याचं गाव कशा करता दिलं? श्रुती पत्रकार आहे, हुशार पत्रकार आहे, तात्विक पत्रकार आहे, कोणाच्या बापाला न भेणारी पत्रकार. जगात पहिली कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार. विठाला एखादी श्रुती नावाची बाई मानतात ती नाही. हा, ही पुराणातली श्रुती मानतोय मी. पुराणातली श्रुती. पहिली पत्रकारित्व कोणी केलं असेल तर श्रुती. श्रुती या शब्दाचा अर्थ वेदाची कीळ, शास्त्राची कीळ, पुराणाची कीळ आणि तत्ववेत्यांची वाणी, तिला श्रुती म्हणायचं. आणि या श्रुतीनं देवाला विचारलं, देवा संक्रांतीच्या दिवशी ज्याच्या बायकोला साडी नेसायला नाही, अंगावर फाटकी साडी आहे, शरीर दिसतंय, लाज वाटती, याच्याकरता ती अंधारात देवाला वाण देऊन येते. इतक्या परिस्थितीत जीवन जगणारा वारकरी, त्याला गाव सोन्याचं दिलं आणि त्याला मसनवाटा पण सोन्याचा दिला. हे कशा करता केलं देवा?
कशा करता केलं देवा? काय गरज होती तुम्हाला एवढं? ठीक आहे, तो तुमचा भक्त आहे, ते तुमचं भजन करतोय, त्याला बंगला द्या, हवेली द्या, त्याचं स्वतःचं घर सोन्याचं करा, पण त्याच्या गावातल्या गाईला पण साखळ्या सोन्याच्या, त्या वारकऱ्याच्या गावातल्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या, त्या गावातल्या राजा होता, त्या राजाला हत्ती होता बसायला, त्या हत्तीला बांधायला साखळी सोन्याची. देवा हे कशा करता? महाराज श्रुती होती. परमेश्वरानं विटेवरच्या मालकानं द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपतीनं श्रुतीला सांगितलं, माय बस सांगतो तुला. आणि श्रुती खाली बसलेली आहे. विटेवरच्या मालकाने द्वापार युगात जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशानं सांगितलं, श्रुती मी फक्त गाव सोन्याचं दिलंय, उरलेल्या सोन्यात मसनवाटा सोन्याचा केलाय. मला जर ते वारकरी म्हणले ना आमच्या परिसरातले सगळे गाव सोन्याचे करा, तर मी ते सुद्धा करू शकतो, पण तितकं केले. श्रुती म्हणली मला इतकंच खटकतंय. तुम्ही उदार आहात ते मी मान्य करते, पण एवढं केलं काय त्या वारकऱ्यानं तुमच्यासाठी? भजन तर जगात खूप वारकरी करतात. काय भजन करणारे काय कमी लोक झालेत का? जीवनभर भजन केलंय, मग त्यांना गाव का नाही दिले? देवानं सांगितलं, श्रुती मी सोन्याचं गाव ज्या वारकऱ्याला दिलंय का, त्याच्यामुळेच मी श्रीमंत झालतो, म्हणून मी त्याला श्रीमंत केलंय. मला श्रीमंत करण्याचीच उपकार त्या वारकऱ्याचे आहेत. त्यानं जर मनात नसतं आणलं तर मी भिकारी झालो असतो, आणि मी जर भिकारी झालो असतो तर त्याला धोतर देऊ शकलो नसतो. मला श्रीमंत करण्याचे उपकार त्या वारकऱ्याचे आहेत, त्याची परतफेड म्हणून मी त्याला सोन्याचं गाव दिलंय. काय देवावर उपकार असतील? त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. आपली लोक भागवतात सांगतात, आता ऐका बरं का, काय सुदामदेवाला हरभरे दिले बरं का, आणि ते हरभरे सुदामदेवानं एकट्यानं खाल्ले बरं का. देव म्हणले तू बेकारी होशील रे, असं नका सांगू जाऊ, सुंबळ्या मरतील माणसं तुझ्या पुढचे. देव सुदामदेवाला भिकारी होशील असा शाप देतील? नाही 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 नाही. आणि सुदामदेव एकटे हरभरे खातील? ते तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे का? सुदामदेव आहे, सुदामदेव ते असं कधीच करणार नाहीत. महाराज देवाला कोणी श्रीमंत केला असेल तर ते सुदामदेवाने केले. दुर्वास नावाची व्यक्ती होऊन गेली. देवावर उपकार संतांचे, म्हणून मालक म्हणले काय सांगू आता, पुरावा देतो तुम्हाला. देवावर उपकार संतांचे 5 अत्यंत रागीट लोक आहेत, अत्यंत रागीट ऋषी आहेत, शीघ्रकोपी म्हणायचं त्यांना, अत्यंत रागीट. त्याच्यापैकी दुर्वास होते, पंकज एक जमदग्नी होते. 3 घरी गेल्यावर बघा, तुम्ही चांगले लोक वाची जा, म्हणजे आमचे लोक तुम्हाला चांगलं सांगत राहतील. गप्पा ऐकायचं नका, मानसिकता ठेव. सटाक्या नका ऐकू, इतके सटके देईन तुम्हाला. कीर्तनात चांगलं ऐकायची मानसिकता ठेवत जा. विनोद ऐकायचा असेल तर तुमच्याकडे असे मोबाईल आहेत, कपडे सोडून हसताल, इतके त्याच्यात विनोद आहेत. कीर्तनातून अपेक्षा करत जाऊ नका विनोदाची, हसत जावा. मंडपाला जितकी झालर आहे तितका विनोद असावा. जेवणात लोणचं किती असते तितका विनोद असावा. भाजी पोळीत का जर विनोद असेल तर त्याला कीर्तन म्हणता येत नाही, त्याला तमाशा म्हणावा लागेल. विठाला विठाला. दुर्वास नावाचे साधू आहेत, अत्यंत रागीट. भिक्षे करता एका घरी आले. किती मोठ्या विद्वानाच्या घरी भिक्षेला गेले. पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी, त्या शिक्षण महर्षाचं नाव आहे महर्षी सांदीपनी. आणि सांदीपनीची तर भिक्षा मागण्यासाठी दुर्वास गेले. भिक्षां देहि मा. आईसाहेब बाहेर आल्या, करा करा कडक करा आवाज, बाहेर आल्या आईसाहेब. आणि शिक्षण महर्षाच्या पत्नीने महर्षी सांदीपनींना लोटांगण घातलं. गुरुवर्य हे माफ करा, गुरुवर्य माफ करा, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. ठीक आहे माय, येतो मी. दुर्वास निघाले दुर्वास. काय सांगू आता संतांचे उपकार. निघाले दुर्वास. महाराज दुर्वासाने जर मनात आणलं असतं तर आश्रमाची राख झाली असती, राख. इतकी दुर्वासाची ताकद.
पण दुर्वासाला माहित होतं सात्विक होती, सांगू तुम्हाला. कारण त्या माऊलीच्या हातानं पंढरपुरातला मालक रोज 2 टाइम जेवत होता. रोज 2 टाइम त्या माऊलीच्या हातानं, त्या माऊलीनं केलेला स्वयंपाक पंढरपुरातला मालक 2 टाइम खात होता. पंढरपुरातले मालक शिकायला त्यांच्याकडे होते, त्यांच्या आश्रमात होते. जगातला पहिला शिक्षण महर्षी, जगातला, नुसत्या भारत देशातला नाही. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, शिवलदीप, कौसदीप, शाल्वदीप. आपण ज्या दीपात राहतो तो कोणता दीप? जम्बूदीप. या 7 दीप, नवखंड पृथ्वी, या सर्व पृथ्वीवरचा शिक्षण महर्षी कोण असेल तर महर्षी सांदीपनी, ज्यांच्याकडे जगाचा बाप शिकायला होता. आणि तिथंच खाऊन. त्याच्याकरता दुर्वासांना माहित आहे ही माऊली खोटं नाही बोलणार, आणि ते बोलल्या सुद्धा नाही खोटं. दुर्वासाशे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपर्यंत तितका अंतर दुर्वासांनी कापलं. आणि तेवढ्या अवकाशामध्ये 3 विद्यार्थी सरपण आणण्याकरता निघाले. सरपण शब्द कळतो? अरे देशमुख, कळतो ना सरपण? चुलीत घालायचं सरपण. आता गॅस पासून सरपण बुडाले. सरपण सरपण आणण्यासाठी 3 विद्यार्थी. नशिबवान आहेत तुम्ही, तुम्हाला अजून झाडाच्या फांद्या मोडायची वेळ आली नाही. नशिबवान, नशिबवान आहेत तुम्ही, नशिबवान. महाराज जगाचा बाप ज्या आश्रमात शिकायला होता, सरपण त्याला आणावं लागायचं, त्याला आणावं लागायचं. येता येताना पांगऱ्याची पानं आणायची, पांगरीची नाही. पांगरा नावाचा एक तरू आहे, झाड आहे, त्याची पानं आणायची. येता येता पळसाची पानं आणायची, पळसाची. हा, आणि त्याच्या पंतराळ्या करायच्या जेवायला. त्याची द्रोणे करायची. वाट्या नाही रे, ताट नाही रे, काही नाही, काही नाही, काही नाही. हे देवानं करायचं, देवानं. विश्वाचा बाप, त्यांच्यासोबत सुदामदेव, आणि अजून एक 3रा मित्र होता, त्याचं नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पाठ करा. हे 3 जण सरपणा करता निघाले. आणि गुरुमातेनं जाता जाता विचार केला, दुपारचं जेवण होणार नाही, पोरं तिकडच थांबतील, काय खातील, म्हणून माझ्या खोंग्यात बसतील इतके हरभरे सापडे एका मडक्यात, आणि एका कपड्यात बांधून तेवढे हरभरे सुदामदेवाच्या हातात देऊन टाकले. एकच खोंगावर हरभरे. सुदाम, जी आई साहेब, जी 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 जी. बाळा, दुपारच्या जेवणाला तुम्ही येणार नाहीत, उशीर होईल, तुम्हाला सरळ संध्याकाळी जेवायला भेटेल, म्हणून तुम्ही 3 जण याच्यातले चिमूट चिमूट हरभरे खा. किती होते माहिती सगळे? एवढे, फक्त एवढे, फक्त एवढे. त्याच्यातले 3 भाग करायचे, 3 जण खा. महाराज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपर्यंत दुर्वास गेले, आणि ह्या कॅमेऱ्याच्या स्टँड पर्यंत हे 3 विद्यार्थी आहेत, आणि या जागेवर गुरुमाता आहे. दुर्वासाने माग फिरून पाहिलं, मला दिले नाही, पण यांना हरभरे दिलेत. रागीट मथार, अत्यंत रागीट. जमदग्नी किती रागीट या 5 लोकांपैकी, किती किती रागीट, किती रागीट. पत्नीनं माशा, पाण्यातील माशाचा संसार पाहिला, बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला. का पाहिला? म्हणून स्वतःच्या पोराच्याच हातानं डोकं कापून टाकलं. इतकं रागीट म्हातार. हो, आपल्या पिठल्यात इशीस केस गवसले तरी काय नाही, काढून टाकतो मी, काढून टाकतो. चपातीत तुटणं म्हणलं, कस काय तुटणं, कडक झाली का? नाही नाही, काय नाही, केस आहेत म्हणलं, कस काय निघालेत? काय नाही महाराज, तिला राहा चालत नादे या. हा, तिला लय मेकअप करायचा नादे. म्हणलं वा 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 सुंबळ्या. हो, तरी आमच्यापाशी वर्णन करतो, भाकरीत केस, पिठल्यात केस, चपातीत केस. महाराज पाण्यातील आगा जलमिनाक्षेणी प्रपंच भयो, दृष्टी व्यापिता सोय हे पद्य विलासित भये नेत्रांबुजया. रोज
पदरात पाणी आणत होती मालकाचे पाय धुवायला, पण माशाचा संसार पाहिला ते दिवसपासून पदरात पाणी येत नाही. परशुराम नावाच्या मुलाला बोल, हे घे परशु, आणि टाक डोकं कापून. खरेल दिवशी बायकोचं डोकं कापायला लागलं. काय रागीट. हे फक्त कीर्तनात ऐका, घरी गेल्यावर नका वजन आणू, थोत्र फुटते. हे जुन्या लोकांचं ऐकायचं असते. कशा हसत्यात बघा ना, हा कशी वायर ताईट इथं. हे फक्त कीर्तनात ऐका, जा घरी नका येडेवानी करी जाऊ. हे त्या लोकांचा अधिकार होता, आपला काय अधिकार आहे. त्याच्यापैकी दुर्वासांनी विचार केला, या माऊलीला शाप द्यायची ताकद आपल्यात नाही, कारण हिच्याकडे जगाचा बाप शिकायला आहे. गोरगरिबाच्या धर्मनिरपेक्ष विद्यार्थ्यांना ही जेवायला देती, आणि हिचे मालक शिकवतात, धर्माचे डोस देतात, पाडे देतात. यांना शाप द्यायचा नाही. पण मथार राहिलंच नाही. मथाऱ्याच्या तोंडातून एक वाक्य पडलं. ते वाक्य एकट्या सुदामदेवानं ऐकलं, एकट्या सुदामदेवानं. आणि जंगलामध्ये सरपण आणण्याकरता गेले. काय सांगू आता संतांचे उपकार. धो 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 पाऊस आला. एका झाडावर चढले. वरच्या फांदीवर सुदामदेव, त्याच्या खालच्या फांदीवर एक भक्त आहे, आणि सगळ्यात खालच्या फांदीवर पंढरपुरातला मालक आहे. तिघजण 3 फांद्यावर, पण वरच्या फांदीवर सुदामदेव, मधल्या फांदीवर अजून एक भक्त, जे नाव शिल्लक ठेवलं तो भक्त बलरामदादा नाही, दुसरं नाव आहे. आणि त्यांच्या खालच्या फांदीवर जगाचा बाप आहे. पाऊस सुरू आहे. पाऊस बंद झाला. हवा सुटली. अंग ओलं होतं. वरचीवरी वाळावा तसेच थांबले. तेवढ्या अवकाशात सुदामदेवानं कमरेला खोचलेली हरभऱ्याची पुरचुंडी उघडली, आणि त्या हरभऱ्याकडे पाहत असताना सुदामदेवाचे डोळे भरून आले. देवा, हे हरभरे जर खालच्या पाण्यात टाकले, या पावसाच्या पाण्यानं वाहत वाहत समुद्रापर्यंत गेले, समुद्रात गेल्याच्या नंतर जी मासे खातील त्या माशांचं वाटोळं होऊन जाईल. शाप ऐकिलता. म्हणून ही पाण्यात सुद्धा टाकायची नाही. देवा, ही हरभरे इथं जर झाडावर बांधून ठेवली, एखाद्या वानराने माकडानं खाल्ली, तर त्या माकडाचं आयुष्य मातीत जाईल रे देवा. त्याच्यामुळं पाण्यात टाकायची नाही. एखाद्या पशुपक्ष्याला खाऊ द्यायची नाही. त्या हरभऱ्यावर शाप होता, शाप. देवा, तू जगाचा बाप आहेस रे, तू तृप्तीचा ढेकर देशील, पण माझ्या खालच्या फांदीवरचं गरीबाचं लेकरू आहे, तो माझा मित्र आहे, त्याला पण भूक लागली रे देवा. त्याला हरभरे देऊ इच्छितो, पण त्याच्या जीवनाचं वाटोळ होईल रे देवा. त्याच्या करता त्यालाही देत नाही. देवा, तुझ्यावर माझं लय प्रेम आहे रे देवा, मी तुलाही ते हरभरे देऊ शकत नाही. नाही देत मी तुला ते हरभरे. माऊल्यांनो, ती हरभरी सुदामदेवाने एकट्यानंच खाल्ली. कडकड आवाज येत होता. इतकं मात्र खरं आहे. खालच्या भक्ताने विचारलं, मित्राने विचारलं, सुदाम, काय रे मित्रा, आवाज कशाचा येतोय? थंडीनं माझे दात वाजतात. एवढी मात्र चूक केली. हरभरे खात होते. त्यालाही वाटलं थंडीनं दात वाजायलेत, पण खालच्या फांदीवर बसलेल्याला माहित होतं सुदामदेव हरभरे खालेत. देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. वाळलेली झाडाची फांदी मोडली, खाली आले, 3 मोळ्या केल्या. त्या मोळ्या डोक्याला ऋतू नये म्हणून झाडाची पानं एकावर एक टेकून अशी थर केलं, आणि डोक्यावर मोळ्या घेतल्या. जगाचा बाप गणेश, विश्वाचा बाप डोक्यावर सरपण घेऊन चाललाय. विश्वाचा बाप. कर्मवाद सांगितला इथं. माणसानं काम केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, नाही लाजायचं कामाला. शाळेत जर असाल ना कोणी, शाळा कॉलेजला, तर तरुणांना विनंती करतो, सुट्टीच्या दिवशी शहरात जरी राहत असाल तर महिन्यात 1 दिवस सुट्टीच्या दिवशी गावाकडे येत जा.
आणि आईन बाबा जर शेतात काम करत असतील तर त्याचा घाम पाहजा रे. महिन्यात एकदा तरी मायबापाचा घाम पाहत जा, तुम्हाला उद्या जगायची आस्था कळेल. जो मायबापाचा, नातेवाईकांचा, काका चुलत्या माम्यांचा घाम पाहत नाही का, त्या भडव्याला बायको जगवायची अक्कल नसती. हरामखोराला. विठाला विठाला. ठीक आहे. एक जण म्हणला, महाराज माझे आई वडील श्रीमंत आहेत, ते शेतात जात नाहीत. अति गोड. तुझे मायबाप जरी शेतात जात नसतील तर तुमच्या शेतात काम करणाऱ्या नौकराचा घाम काय पाय. तुझ्या शेतात काम करणाऱ्या, तुझ्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तुझ्या दुकानात काम करणाऱ्या, भाकरीसाठी ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्हा श्रीमंताचे बुट उचलणाऱ्या गरीबाचा घाम पहा. आपल्याकडे आलेली लक्ष्मी कशी टिकवावी हे कळण्याचं सूत्र त्या घामातून कळत असते. ज्याला रुपया गाडीच्या चाकासारखा वाटतो का, तो पैसे टिकवण्याच्या लायकीचा असतो. तरुणांनो ऐका गिरगावच्या बाळ्याचं, पैसे व्यसनी माणसाला सुद्धा कमवता येतात. 500 रुपयाचं काम करून दिवसभर राबतो, पण संध्याकाळी 450 रुपयाची घाणेरडं पाणी पितो. म्हणजे पैसे कमवता येतात पण टिकवता येत नाहीत. टिकवता याच्या करता येत नाहीत. त्यानं कोणाचा घामच पाहिला नाही भडव्यानं. त्यानं कष्ट पाहिले नाही. त्याला स्वतःचा घाम कळतच नसतो. महाराज परेशानी काय असते त्यावेळेला, सगळ्यात पैसे कमवणाऱ्यापेक्षा महाराज पैसे कमवायला किती ताकद लागती, त्याच्या हजारो पटीनं पैसे सांभाळायला ताकद लागत असती. हजारो पटीनं पैसे सांभाळायला ताकद लागते. लक्षात घ्या, ज्याची आई दुसऱ्याचा चणा कापायला जाते, चणेच म्हणते ना तुमच्याकडे, हरभरा चणे, आता अजून 15-20 दिवसाला कापायला येतो चणा, शेतकरी आहे मी. ज्याची आई वडील दुसऱ्याचे हरभरे कापायला जातात, ज्याचे आई वडील दुसऱ्याची तूर कापायला जातात, ज्याचे आई वडील दुसऱ्याची सोयाबीन कापायला जातात, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या हरामखोरानं 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल घेणं कितपत चांगलं आहे. काय म्हणत असेल त्या मायबापाचा अंतःकरण, काय म्हणत असेल. घ्या स्वतःच्या कमाईवर तू भिताडा एवढा मोबाईल गळ्यात बांध, पण जी माय जो बाप लोकांच्या शेतात रक्ताचा घाम करून मातीत टाकतो, तुला कपडे लत्ते देतो, शिकायला पैसे देतो, त्याचे पैसे तू असे वाऱ्यावर उधळी, तू हरामखोरा. तुला पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाची कृपा होणार नाही. लक्ष्मी टिकली पाहिजे. जगाचा बाप कर्तव्यवाद आहे. महाराज सरपणाची मुळी डोक्यावर आहे, सरपणाची मुळी डोक्यावर आहे. निघाले, निघता निघता थकवा आलायचं निमित्त केलं. काय थकवा नव्हता, फक्त सुदाम देवाला विचारायचं होतं, हरभरे का खाल्लेस. देवावर उपकार आहेत महाराज, संतांचे देवावर, देवावर. हा, आपल्यावर असतील काय नवल नाही. उतरले खाली. जो तिसरा मित्र होता तो जाग्यावर बसला आणि सुदाम देवाच्या बोटाला धरून जगाच्या मालकानं थोडंसं आडोशाला नेलं आणि विटेवरच्या मालकानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विचारलं, सुदाम जी जी कन्हैया जी 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 हरभरे खाल्लेस. माफ कर, माफ कर देवा, खाल्ले मी. सुदाम माझी जाऊ दे रे, पण ते गरीबाचं लेकरू आहे, तुझ्यासारखाच गरीबाचं लेकरू आहे, त्याची तुला दया नाही आली, दया नाही आली तुला. मला अपेक्षा नाही सुदाम देवाची की जेणेकरून तू एकट्यानं सगळा भाग खावा, ही तुझ्याकडनं मला इच्छा नाही सुदाम. देवा मी खायला नव्हती पाहिजे असं तुझं मत आहे, पण मी तुमच्या दोघांच्या हिताकरता खाल्ली. देवा मी तुझ्या आणि त्या मित्राच्या हिताकरता खाल्ली. काय बोलता सुद्धा शोभत नाही वाक्य. आम्हा दोघांना उपाशी ठेवलं. आई साहेबांनी सांगितलं होतं तिघांनी खा, गुरुमातेचा शब्द वलंगला. देवाने सांगितलं, देवा तुला याचं खरं कारण ऐकायचं का? काय सांगता खरं कारण? पुन्हा तेच तेच सांगायचं. मला भूक लागली होती, मला थंडी वाजत होती, माझ्या पोटात कावळे पिटले होते, याच्याकरता मी खाल्ली, हे ऐकायचं मला? नाही रे देवा, ऐक ना देवा,
थोडस पलीकडे चल ना. अजून 2-3 झाडाच्या आडंगी देवाला नेलं आणि सुदाम देवानं हात जोडे, देवा तू भिकारी होऊ नयेस याच्या करता खाल्लेत. देवा तू भिकारी झालेला मला बघायचं नव्हतं रे देवा, मला तुझ्यासारखाच तो मित्र सुद्धा आवडतो. त्याच्या जीवनात दारिद्र्य यावं ही माझी इच्छा नव्हती बरं का देवा. देवा तो माझा मित्र भिकारी व्हावा. देवा या देशातली वानर सुद्धा परिस्थितीत यावा. देवा या देशातली जलचर सुद्धा परिस्थितीत यावा. या देशातली पशुपक्षी सुद्धा परिस्थितीच्या पलीकडे जावा ही माझी इच्छा नाही रे देवा. हे जाऊ दे रे बाकीचं, पण तुम्ही दोघं भिकारी होऊ नये याच्या करता मी एकट्याने हरभरे खाल्ले. देवाने विचारलं, सुदाम देवा हरभऱ्याचा आणि भिकारी होण्याचा संबंध काय? ऐक ना रे देवा. आपण ज्या वेळेला बाहेर निघलो त्यावेळेला बाहेर एक साधू होते. त्या साधूचं नाव आहे दुर्वास. होय मला माहिती आहे. दुर्वासांनी भिक्षा मागितली. देवा आश्रमात काही नव्हतं रे, पण 3 लेकरं दुपारी जेवायला येणार नाहीत याच्या करता आपल्याला चिमूट चिमूट हरभरे भेटावं म्हणून गुरु मातेनं आपल्याला दिले. पण दुर्वासाला राग आला रे देवा. दुर्वास म्हणतात मला दिलं नाही यांना दिले. हे हरभरे जो कोणी खाईन, हे हरभरे जो कोणी खाईल त्याच्या जीवनात दारिद्र्य प्राप्त होईल. दादा देवा हे हरभऱ्यावर दुर्वासांचा शाप होता रे देवा, शाप होता. हे हरभरे जर तू खाल्ले असतेस देवा तर तू भिकारी झाला असतास. मला जीवनभर मला करमलं नसतं देवा. मग सुद्धा मग तू भिकारी होणार आहेस. हो दे मी देवा, मी या जन्मात भिकारी नाही, जन्मोजन्मी भिकारी झालो तरी हरकत नाही रे. पण माझा मित्र भिकारी होता कामा नाही. महाराज जगाच्या बापावर सुदाम देवाने हे उपकार केलते, म्हणून विश्वाच्या मालकानं ते उपकार फेडण्यासाठी गाव सोन्याचं दिले. देवावर उपकार करतात संत, म्हणून मालक म्हणतात काय ताकद आहे महाराज. गरीबाचं लेकरू हो, एक फार गरीबाचं लेकरू. 3 मुलं एका बाईला, 3 मुलं. पहा उपकार किती आहेत संतांचे. 3 मुलं. 2 जरी हुशार झाले, प्रकाशराव हुशार झाले 2. त्या दोघांची लग्न झाली. लहानाली होती ती गणेश बुवा, मोठ्याचं लग्न नाही. कोणी पाहुणे रावणे मुलगी देत नाहीत. जीभ जड होती थोडीशी, व्यवस्थित बोलता येत नव्हतं. आणि एखाद्याकडे जर कामाला गेला तर काम काबाड
जीवाचं रान करून काम करत होता, पण पैसे मागताना जीभ चळचळ कापत होती. म्हणून माईनं, बापानं, चुलत्यानं, चुलतीनं, नातेवाईकानं घरातून काढून दिलं. काय सांगू आता संतांचे उपकार, किती मोठे उपकार असते संतांचे. बा काढून दिलं, काढून दिलं. आई वडिलांनी काढून दिलं, गावातल्या कोण्याही माणसानं जवळ धरलं नाही. पुन्हा एकदा सांगू तरुणांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मायबापाचा घाम पहा, 2 पैसे कमवा. राजे हो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत तुमचे पाहुणे तुम्हाला किंमत देतात. लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता किंमत देत नाहीत राजांनो. 96ला मी संभाजीनगरला प्रकाशराव सोमनाथ ऑटोमोबाईल्सवर नोकरीला होतो. 520 रुपये महिना होता मला. 96ला 520 रुपये महिना. स्पेअर पार्टच्या दुकानवर मला फर्ग्युसन ट्रॅक्टर सगळा खोलता येतो. 520 रुपये जेवून महिना. बाईनं जे दिलं ते खायचं. सारस्वत बँक नाव ऐकून असाल. या बँकेत मला नोकरी चपराशाची लागणार होती. आपली परिस्थिती बिकट झाल्यावर कोणी विचारित नाही. याच्याकरता कामं कर जा तरुणांनो. कोणाच्या वाट्याला शेती आली असेल, कोणाच्या वाट्याला नोकरी आली असेल, कोणाच्या वाट्याला व्यापार आला असेल, कोणाच्या वाट्याला काय परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला काम आलं असेल, ते काम करून 2 पैसे घरी नेत जा. आपल्या संसारात कामी येतील. तुम्ही कष्टानं कमवलेली पैसे एखाद्या हरामखोराच्या वाढदिवसाकरता संध्याकाळी खर्चितान, तर उद्या बायकोच्या अंगावरची साडी फाटली तर तिच्या मायबापाची लाज जात नाही आणि तुमच्याही मायबापाची जात नाही. ज्यानं लग्न केले त्याची जाती. तुका म्हणे नग्न भाजन परी ते लाज स्वामीशी. नवऱ्याची इज्जत जात असती. याच्याकरता पैसे असावा. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सारस्वत नावाची बँक, या बँकेत मला चपराशी म्हणून नोकरी लागायली. पण कागदपत्र माझ्याकडं 10वी पास नाही. तिथल्या अधिकाऱ्यानं सांगितलं तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा आणि 10वी पास व्हा. माझा एक पाहुणा एका शाळेत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला. त्यांना भेटायला गेलो. मला 17 नंबरचा फॉर्म भरायचा. ते म्हणे उद्या सरांना विचारतो. आणि उद्या सरांना विचारतो तू नंतर 4 वाजता ये. मी दुसऱ्या दिवशी दुकानदाराची विनंती घेऊन 4 वाजता गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पहिल्या दिवशी गेलो अंगावर तेच शर्ट होता. दुसऱ्या दिवशी गेलो तेच शर्ट होतं. त्यांनी सांगितलं सर काही काल आले नाही, तू उद्याला ये. पण उद्या रविवार आहे, त्याच्या परवा ये. मग मी सोमवारी पुन्हा आमच्या मालकाला विचारलं. ते म्हणले अरे कसलं तुझं शिक्षण कितकुसन, कशाचा 10वी पासन, कशाला काम बुडून जातो. ध्यान म्हणलं जवळ. शाळेचं अंतर 2.5 किलोमीटर. रिक्षाला द्यायला पैसे नव्हते, 3 रुपये. तिथपर्यंत पोचलो. जाऊ द्या मधलं सांगत नाही. माझ्या 6 चक्रा झाल्या. पण 6व्या चक्राला माझ्या जवळचा नातेवाईक मला काय म्हणला, आमच्या स्टॉप मधल्या कुठल्याही माणसानं जरी विचारलं तर तू म्हणायचं नाही मी सरांचा पाहुणा आहे.
मी म्हणलं सर आपण पाहुणे आहेत. नाही म्हणे 6 दिवसापासून तू एकच शर्ट घालून येतोस. माझ्या सगळ्या स्टॉप मधल्या लोकांचे श्रीमंत पाहुणे आहेत, हे असलं काम करायचं नाही. तू म्हणायचं नाही पाहुणा नाही. नारदाच्या गादीवर बसलो त्या दिवशी फॉर्म फाडून टाकला. माझ्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकानं सुद्धा 6 वेळेला एक शर्ट घालून गेलो, त्याच्यामुळे मला किंमत दिली नाही. ही परिस्थिती तुमच्यावर येऊ नये, येऊ नये याच्याकरता काम करत जा. चला, ते गरीब व्यक्ती होता, दोघांची लग्न झाली म्हणून आठवलं मला. आठवलं येताना प्रकाशराव गाडीत बोलत होते म्हणून मला हे आठवले. ज्याला मागचं आठवतं का तो पुढं नीट चालत असतो. कधी बी लक्षात घ्या, पुढं नीट चालत असतो. एक विनंती करीन राजा हो तुम्हाला, तुम्ही मोठे कीर्तनकार होताल, पण ज्या वेळेला तुमच्याकडे प्रचंड श्रीमंती येईल, तुम्ही ज्या घरी कीर्तनाला जाताल त्या घरी श्रद्धावान बाईनं केलेला स्वयंपाक खात जा. लोकांना दिलेले पैशावर हॉटेलवर पाकिट उडू नका, ते पाकिट तुमचे घर जाळतील. विठाला विठाला विठाला. राजू तुम्हाला मग कळल गिरगावकर काय म्हणत होता. हे पैसा आहे वाहटूळ आहे, वाहटूळ. महाराज चांगली वाहटूळ आल्याच्या नंतर 20-20, 40-40 वर्ष जे आंब्याचे आंबे खाल्लेत का, ते आंबे बुडातून पालते होतात. इतकी वाहटुळीत ताकद आहे. 3-3 पिढ्या ज्या माडीत राहिलेत का लोक, त्या माड्या सुद्धा गावापासून उडून 2-2 किलोमीटर पत्र लांब गेले. इतकी वाहटुळीत ताकद आहे. पैसा त्याच्याही पेक्षा मोठी वाहटूळ आहे. प्रभू तेरी माया किसी को धूप किसी को छाया. ते कोण्या दिवशी काय करील काय सांगता येत नाही. इतकी लक्ष्मी चंचळे. म्हणून हिशोबात तुम्ही ज्या दिवशी मोठे होताल त्या दिवशी विठाला विठाला. दोघांची लग्न झाले, एक हाकलून दिलंय. संतांची कृपा महाराज किती मोठी आहे का. गावाच्या बाहेर गेले. प्रांत सोडा प्रकाशराव. 2 प्रांत सोडले, विदर्भ आणि मराठवाडा सुटला, आणि तो गरीब व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात देहू नावाचं गाव आहे, ज्यांचा अभंग घेतलाय त्या माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं गाव. आणि त्या गावात ती गरीब व्यक्ती पोहोचली. जीप थोडी जाड होती, जाड जीप होती, तिथं पोहोचली. बंध्या गावात देहू मध्ये आश्रय मागितला. अंगावर कपडी थोडी फाटकी आहेत, बोलताना थोडा बोळसरपणा होता. वेड नव्हतं. महाराज परिस्थिती माणसाला वेड करीत असती. परिस्थिती वेड करीत असती. परिस्थिती. नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गाडी उभी राहिली शहराच्या अलीकडं, आणि त्या शहराच्या अलीकडं हे तुम्ही श्रीमंत लोकांनं पाणी पेलेल्या रिकाम्या बाटल्या जमा करणारी एक बाई होती. तिनं त्या बाटल्या उघडायच्या, ते ढक्कन मध्ये टाकायचं, ती बाटली चुरगाळायची, आणि मोठाची मोठा एका साडीचा भोत शिवलेला होता, आणि त्या भोतात गणेश भोतीनं त्या बाटल्या टाकल्या. गाडीतून मोठ्या उतरल्यामुळं पांढरे शुभ्र कपडे, त्या बाईची हिंमत होत नव्हती मला उचलून द्या म्हणायला. तिनं आवाज दिला, दादा मला हात लावता का. मी म्हणलं बाई काय याच्यात. मी भंगार जमा करते महाराज. दादा तिला काही महाराज वगैरे काही कळालं नाही. म्हणलं बाई कुठल्या आहात. याच शहरात राहते. कुठलं माहेर आहे. आमकं. एक सांगतो. शिक्षण किती आहे. 14वी पास आहे मी. 14वी पास झालेली बाई. म्हणलं बाई रिकाम्या बाटल्या. महाराज दादा काय सांगू तुम्हाला, नशिबाची कथा आहे. नशिबाची कथा आहे. महाराज ज्या वेळेला तिने रिकाम्या बाटल्या जमा केल्या, मला असं वाटत होतं येडपट बाई आहे, ह्या बाटल्या इकीन
कुठंतरी हॉटेलमध्ये भजे चिवडा घेईन खाईन. पण ज्या वेळेला परिस्थिती विचारली 14वी पास बाई, पण या ईदभर पोटासाठी कोणी नाही म्हणे. लेकरानं सोडून दिलंय, नातेवाईकांना सोडून दिलंय, नवऱ्याला आजार आहे आणि मीच हे भंगार जमा करून नवऱ्याला जगविते. परिस्थिती माणसाला पागल करते. परिस्थिती पागल करते माणसाला. परिस्थिती वेडा नाही तो महाराज, त्याच्या परिस्थितीनं त्याला लोक पागल म्हणतात. कोणी आश्रय दिला नाही. बघता बघता दिवस माळवला आणि एका मंदिरामध्ये चिपळीचा आवाज येत होता. एकटे तुकोबाराय भजन करत होते. इना आणि चिपळी टाळ नव्हता. आणि लक्षात आलं कुठंतरी सनातन चालू आहे, सत्संग चालू आहे, भजन चालू आहे. आणि त्या मंदिरात प्रवेश केला. काय नशिबवान असेल हो, त्याला तुकोबारायचं भजन ऐकायला भेटले. काय नशिबवान असेल. ऐका सज्जनांनो, तुम्ही महाराज तपासून पाया पड जा. हराम खोरायच्या आणि भाडव्याच्या पाया पड जाऊ नका. त्या भाडव्यांच्या पायातलं पाप तुमच्या कपाळात येईल आणि तुमचे संसार जळतील. गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे महाराज होत नसतो. गाता आलं, पक्वाद वाजिता आलं आणि कीर्तन करता आलं म्हणजे महाराज नाही. महाराज होण्यासाठी एक अंतःकरणात कार्ड असते. ते कार्ड म्हणजे आचारसंहितेचं आहे. आणि ज्याच्याकडे आचारसंहितेचं नियतीचं कार्ड आहे, स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय म्हणतोय, अशा व्यक्तीच्या पाया पडा, तुमचे संसार सुधारतील. विठाला माझा ड्रायव्हर जास्त शिकलेला आहे. गणेश बुवा बाळू नाव आहे त्याचं, बी शिकलेलं आहे. त्यानं मला एक धून ऐकली एक जणाची. तर मी त्याला म्हणलं मला हे ऐकू जाऊ नको, या माणसाचा आवाज मला नको देत जाऊ. नाव नाही सांगणारा, माफ करा. तर त्यानं सांगितलं की तुम्ही असं गाणाऱ्याला चांगलं म्हणता. मी म्हणलं ज्या माणसाचं आचरण गोड आहे त्याच्या आवाजाला मी मार्क देतो. आणि ज्यानं नैतिकतेच्या चुका केल्या, तो गंधर्वासारखा जरी गात असेल तर त्याचं गायन ऐकल्याच्या नंतर पाप लागतंय हे मला कळतंय. याच्यानंतर हराम खोरायचं मला ऐकी जाऊ नको. विठाला विठाला. या वारकरी संप्रदायात रावणाला सुद्धा उचलून फेकलंय. रावणाला सुद्धा, ज्याची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एक घराची चौकट फुकली तर 13-12 खासदार गुणिले 7 कोटी. इतक्या चौकटी पंकज सोन्याच्या प्रकाशराव, इतक्या चौकटी. पण 4-5 गोष्टीमुळे पंढरपुरातल्या मालकानं मिळून काशीतल्या मालकानंच लंका दिली ती. पण या दोघांनी मिळून सगळ्या वारकरी संप्रदायातल्या ऋषीमुनींना सांगितलं याला बेदखल करा. तर तुमची माझी 100-150 क्विंटल सोयाबीन होणाऱ्या काय पखत उठलेल्या कोंबड्यावर उरफाट्या उड्या आणायच्या. आपली लायकीच काय, शिळीचं शेपटाड, माशी उठन रिकामी बसन. विठाला विठाला या संप्रदायात नियतीचं कार्ड पाहिजे. नियतीचं कार्ड असलं पाहिजे. नियतीचं, त्याचं दर्शन घ्या. त्याला गाथा पाठ नसू द्या, त्याला ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या, त्याला स्वर नसू द्या, त्याला कीर्तन नाही करता येऊ द्या, त्याला पक्वाद नाही वाजिता येऊ द्या, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असावा आणि स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणणारा असावा. कपाळ घासूस तर पाया पडा, तुम्हाला तुकोबारायचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळेल. विठाला विठाला. नाटक्याच्या पाया पडे जाऊ नका. उता आलाय नाटक्याचा बाजार आहे आणि हे बाजारू तुमचा उद्धार करीत असतील का? चांगला शोधा. अंतकरणात भाव निर्माण झाला, जा शेगावला आणि जोडा समाधीला हात. जगातल्या सगळ्या महाराजांची दर्शनं तिथं पावतील, जगातल्या सगळ्या महाराजांची. पण तुम्हाला उचली सवय लागली, याचे त्याची बुटाडं उचलायची. त्याच्यामुळे तुम्ही उचले झालात आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे पैसे पापाचे आहेत म्हणून हराम खोरायला बोकांडीवर घेतलंय. विठाला विठाला. महाराज
कुठल्याही गायकाला नाव ठेवायचं नाही, कुठल्याही पकवाद्याला नाव ठेवायचं नाही, कुठल्याही कीर्तनकाराला नाव ठेवायचं नाही. चुकीचं गायन, चुकीचा पकवाद, चुकीचं कीर्तन करणाऱ्या हराम खोरायला याच्यातल्या 2% डोक्यावर घेतले. आपण कशाला लोकांच्या अंगावर दगड हाणायचे, यायचे पैसे चुकीचे आहेत. विठाला विठाला तुकोबरायचं भजन ऐकायची संधी मिळाली, काय पुण्य असेल. भिंतीला टेकन दिलं, त्या विनयाचा चिपळीचा आणि तुकोबरायच्या पवित्र वाणीचा आवाज ऐकत होता. मनातली मनात विचार केला, देवा किती आज गोड ऐकायला भेटलं रे. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. अमृतवाणी देवाजीच्या पडताळी, तुकोबाची अमृतवाणी. देवाजीच्या पडताळी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. अमृतासारखी वाणी महाराज. काय वाणी असेल दर्जा. अधिकार किती होता तुकोबरायचा. नाम घेता कापेयम जगा काळ खाया मी माथा दिला पाय. आणि वजन किती होतं महाराज, म्हणजे शारीरिक नाही सांगायला मी, वैचारिक वजन तुकोबरायचं मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. आपण एखादा श्रीमंत घरी आला की लगेच फोटो काढणं की लगेच उद्या टेटस. आमच्याकडे साहेब आलते, तुला दाबायला आलते. विढाला 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 विढाला. एखादा साहेब तुमच्याकडे आलाय का, त्यानं पद सोडून दिलं आणि तुम्हाला साहेब केलंय. मी त्या साहेबाच्या बुटाचं मंदिर बांधतो, असा भेटन का साहेब तुम्हाला. नाही 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 नाही, चुकून नाही. महाराज सगळ्या साहेबायला, सगळ्या महाराजायला, सगळ्या शेतकऱ्याला, सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातल्याला, सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्याला किंवा सगळ्या जगाला बटन दाबून मारायचं ज्याच्या हातात आहे, तो जगाचा बाप किंवा जगाचा साहेब तुकोबरायची तर मनाने येत होता. पाहुणे घराशी पाहुणे घराचे आजी आले कशी काय करू उपचार. पाहुणे घराचे आजी आले कशी काय करू उपचार. काय करू उपचार हो गोड झरझर. काय करू उपचार हो गोड झरझर. काय करू उपचार, काय करू उपचार, गोड झरझर. काय करू उपचार हो गोड झरझर. बास तरी धड होती घरी, बास तरी धड होती. आथरायला तरी चांगलं होतं का. खाला दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या काय करू उपचार. मोड की जर पानपुडा होता का, पानपुडा होता, सुपारी होती, लवंग होती, येलदुडा होता, बडीशोप होती. पिकलून खाली पडेल तुळशीचं पान. तू का म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळशीधर. तू का म्हणे मी दुर्बळ, पण सगळ्याला मळ्यात नेऊन फुकायची ताकद ज्याच्यात आहे तो जगाचा बाप तुकोबरायकडे येतो. आता ही तुकोबरायची वैचारिक श्रीमंती आहे. विठाला विठाला एक सोपा मुद्दा सांगू का महाराज. सोपा मुद्दा. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या महाराजानं जिच्या सोबत लग्न केलंय ती बायको त्याचा जर देवा इतका आदर करत असेल तर त्या महाराजानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि लोकांना जर मी कीर्तन सांगत असेल आणि माझी बायको जर माझे कपडे धुत नसेल आणि मला वेळेला जेवायला देत नसेल तर मी स्वतः समजायचं मी नरकात आहे. तुकोबरायचा संसारातला पुरुषार्थ किती मोठा होता सांगू.
महाराज मालक जेवल्याशिवाई आईसाहेब पाण्याचा थेंब पित नव्हत्या. तुकोबाराय जेवल्याशिवाय दिवस माळाला तरी हरकत नाही, पण पाण्याचा थेंब जिजामाता पित नव्हत्या. महाराज काय पुरुषार्थ असेल संसारातला. इतकी श्रीमंती तुकोबारायची. आणि त्या तुकोबारायचं कीर्तन ऐकायला एका गरीबाला भेटलंय, भजन ऐकायला. भिंतीला टेकन दिलं. काय सांगू आता संतांची उपकारा. माझा नियम आहे आऊत उभाट्या हाणायचं. आऊत कळतं ना तुम्हाला. गवत राहिलं नाही पाहिजे, मग पाळी जास्त होईल याचा विचार करू नका. मग मला तसं आऊत हाणता येतं ना. तिथे एकदा टेकायचं, इथे एकदा टेकायचं, 8 चक्कर पाळी. गवत कुठलंच नाही. हा उगत म्हणताल मग किती उदाहरणं. त्याला करू काय मी. मग काय मशीन बंद नाही. विठाला विठाला. गाणं वगैरे सांगणार नाही तुम्हाला. चुकून नाही करणार. हा चुकून नाही. एखादा पुरावा द्यायचा असेल तर एखाद्या मोठ्याचा सुभाषित बी देईल, गाण्याचं देईल, पण जाणून बुजून नाही म्हणणार. काही गाणं वगैरे कीर्तनात नाही म्हणणार. मोठ्यांचा अपमान होत असतो. कसं कारण सांगू तुम्हाला. ज्यांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन 1.5 एकरची 27 एकर जमीन केली. मायबापानं लोकांचे कामं केले. 1.5 एकरची जमीन किती केली? 27 एकर. पण कालांतरानं त्या म्हाताऱ्याच्या पोरानं बायकोच्या गन पावडरसाठी 7 एकर विकली. काय वाटलं असेल म्हाताऱ्याला. बायकोच्या गन पावडरसाठी पोरानं 7 एकर विकली. पंकज काय वाटलं असेल मायबापाला. दुःख वाटेल का नाही. तसं त्याने इतक्या कष्टानं 27 एकर कमिली. आपल्या जुन्या संतांनी इतक्या कष्टानं संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आपण मातीत घालायचा. मोठ्यांचा अपमान करायचा नाही. महाराज या गावातले रत्न श्री गुरु विश्राम बाबा असेल का महाराज. त्यांच्या काळात ही अवस्था होत्या का त्यांना अशा गाड्या बसायला. पण परमार्थ किती टिकवला महाराज. मग त्यांनी टिकवलाय म्हणून आपल्याला स्टेज भेटलेत. इतकी जाण आपण ठेवायला पाहिजे. ते जर जन्माला आले नसते आपल्यात ऊसातल्या डुकरात एका तिळा इतका फरक राहिला नसता. इतकी जाण ठेवली पाहिजे. इतकी जाण ठेवली पाहिजे. मोठ्यांमुळे आम्ही हो. आता 4 काल परवा आम्ही ह्या चांगल्या गाड्यात बसलो म्हणजे मागच्यांचा अपमान करणं. गाड्या खालून जळते. मोठ्याल्यांमुळे आम्हाला ह्या जागा भेटल्यात. मागच्या लोकांनी इथपर्यंत संप्रदाय टिकवलाय. आम्ही फक्त आता निमूटपणे गाई वळा. गाई इकू नका. विठाला विठाला विठाला. भजन ऐकायची संधी भेटली. भिंतीला टेकन देऊन बसली. त्या वाणीनं आपण मग ते पोट भरलं. खुंटीला हिनं अडकवला. कमरेला चिपळी खोसली आणि जाताना जाता विचारलं कोण. नाव सांगून टाकलं. अमकं नाव आहे. कुठून आलात. अमक्या प्रांतातला आहे. का आलात. काही नाही घरच्यांनी हाकलून दिलंय. ठिकाणा कुठे. आजच्या दिवशी इथे झोपतो. तुम्ही जर झोपू दिलं तर याच मंदिरात झोपत राहील. बर जेवणाची काही अवस्था. सकाळपासून काहीच नाही. बर महाराजांनी विचार केला आपल्या घरी न्यावं तर घरी काही नव्हतं. काहीच नव्हतं घरी. पण कृपा काय केली महाराजांनी. अभंग जरी महाराजांचाच असेल, अभंग जरी तुकोबारायचाच असेल, काय सांगू आता. तर तुकोबारायचे का कमी उपकार आहेत का आपल्यावर. महाराज हरिभजनानं विश्व ढवळून काढलं. याच्या पलीकडे काय करता. काय हरिभजनी हे तुकोबारायची कृपा आहे आपल्यावर. तुकोबारायची कृपा आहे. तुकोबारायची कृपा आहे. चला ज्ञानोबारायची कृपा आहे. नामदेवरायची कृपा आहे. नाथबाबांची कृपा आहे. सावता महाराजची कृपा आहे. नामदेवरायांची कृपा आहे. ऐका पुढे काय कृपा केली तुकोबारायांनी. तुकोबारायाकडे एक हार आलता आणि एक नारळ आलतं. ते नारळ आळंदीवरनं आलतं. तो तुळशीच्या मंजुळाचा हार माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवरचा होता. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर एक नारळ ठेवला होता. तो अहमदाबादचा सोनार होता. गुजरातमध्ये अहमदाबाद आहे. मी द्वारकेला गेलो त्यावेळेला पाहिलं. वरून पाहिलं होतं. ते गेलो विमानवरून. इथं अहमदाबाद आहे म्हणजे जवळजवळ आल्यावर दिसलं. नाही काय नसते होता. अहमदाबादचा सोनार होता. त्याच्या प्रपंचात काहीतरी अडचण होती. त्यानं काय आळंदीतल्या मालकांना
आपलं संकट सांगितलं. आणि महाराज ते ज्ञानोबा आहेत. त्या सोनाराचा भावही गोड होता. भाव म्हणजे पैसा नाही, श्रद्धा. त्याची श्रद्धा गोड होती. हा, देवा कारणे भाव तस्मात, श्रद्धा गोड होती. म्हणून ज्ञानोबरायने विटेवरच्या मालकाला सांगितलं असेल, देवा जरा सात्विक माणूस आहे आणि त्यानं संकट मला सांगितलंय, त्याचं निवारा. आणि ज्ञानोबरायचं कोण ऐकणार नाही. हा, पंढरपुरातला मालक या संतांचा ऐकतो, काशीतला मालक या संतांचा ऐकतो. तुम्ही सरळ सरळ या दोघांकडे जा ना. तुम्ही काशीतल्या मालकाकडे पंढरपुरातल्या मालकाकडे गेले ना प्रकाशराव, तर ते तुमचा बायोडाटा पाहतील. आणि तुमचा बायोडाटा असला चुकीचा की तुमच्या तोंडावर फेकून देते. चला तू पापी आहेस हे तुझा बायोडाटा सांगते. पण ज्ञानोबाराय तुकोबारायकडे गेले होते, बायोडाटा जाळून टाकतात. आणि पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला म्हणतात करायचं बरं. इतकी ताकद संतात आहे. देवात नाही. देव प्रारब्ध बदलू शकत नाही, कारण तो स्वतंत्र नाहीत ना. त्याला बिनचापलाचं फिरावं लागले ते तुम्हाला कुठून बुट देईल. विठाला विठाला विठाला. सगळी कृपा संतांची. आळंदीतल्या मालकांच्या समाधीवर ते नारळ ठेवलं होतं. ते अहमदाबादचा सोनार आणि तुळशीच्या मंजुळाचा हार होता. तो हार एका पंडिताला दिलता, एका शास्त्रीला दिला, एका आचार्याला. टाइम संपला का नाही मला सांगा बरं. संख्येनं सावध केलं पाहिजे. बरेच राजकारणात लोक वाजलेत कोणामुळे माहितीये का? गावकऱ्यांमुळे नाही, संख्यांमुळे. विठाला विठाला. एक जण म्हणला मला त्या गावानं मतदान केलं नाही म्हणून मी पळलो. म्हणलं त्या गावाचं सांगू नको, तू या गाडीत बसलेल्याने विरोधात प्रचार केला म्हणून तू पळडास. विठाला विठाला. एका पंडिताला दिलं, पण ते पंडित म्हणला हे नारळ काय करायचं. 450 वर्षापूर्वी ते नारळ असेल एक आदल्याला. आदला तर इथे कोणाला कळणारच नाही. आता खडका, दमडी, कवडा, कवडी, आडका, लालपई, ढबल पैसा हे फक्त पाठ करायचे. पाठ जीनच्या पॅन्टीवाल्याला काय माहिती, तुला माहिती आहे का रे देशमुख? ते महिन्याला असते बरं का पंढरपूरला. दर महिन्याच्या शुद्धवारीला असते आमच्यासोबत दर महिन्याला. एखादा महाराज येत असेल काय नवल नाही, कारण ते पाकिटावर येतो. मी बी पाकिटावर जातो, पण ते रानातल्या पैशावर दर महिन्याला येतं. विठाला विठाला विठाला. मला काय देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. तुमच्याच पाकिटातले 5-6 हजार त्या गाडीत टाकायचे, निघाला पताका घेऊन. पण त्याला तुरीचे आणि सोयाबीनचे पैसे इकून तिकिटाला द्यावं लागतात ना. विठाला विठाला एका पंडिताला दिलं, त्यानं सांगितलं नारळ काय करायचं नाही, हार काय करायचा. पण त्या पंडिताचं डोकं खराब झालेलं, त्याच्या गोळ्या संपालत्या. त्याला माहीतच नव्हते हाराची ताकद काय आहे, कारण ते तुळशीच्या मंजुळाचा हार होता. आणि नारळ हे ज्ञानोबरायांच्या समाधीवरचं होतं ना. ते ज्ञानोबरायांच्या समाधीवरचं नारळ होतं ना. ते काय इकडे तिकडे कोणाच्या सरनाव टाकलेलं थोडंच होतं. हा, कमाळ्याच्या वटीत ठुलेलं थोडंच होतं. हा, काय एखाद्या पिराला कापायच्या बोकड्याच्या गळ्यात बांधलेलं थोडंच होतं. हा, कसा टोवायला कापायला चाललेल्या हाल्याच्या गळ्यात थोडं बांधलेलं होतं. घरी आला आणि तुकोबारायाने त्या गरीबाच्या लेकराला घरी नेलं. 22-23 वर्ष वय, गरीब 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 घरी नेलं. आणि घरी नेल्याच्या नंतर ते हार त्याच्या गळ्यात घातला, तुळशीच्या मंजुळाचा. त्या तुम्हाला सांगितलं ना, माणसाला परिस्थिती येडं करीत असती. परिस्थिती. मी ज्या पाहुण्याकडे जात होतो तो पाहुणा तालुक्यात त्याच्या इतकं कोणी फुगीर नव्हता, इतका फुगीर होता. मला कळत होतं, मला ज्ञान होतं, फक्त माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मला परिस्थितीने भिकारी केलं, म्हणून मला त्याच्या पाया पडायला जा वाटत होतं. माणसाला परिस्थिती वेळ करीत असती, परिस्थिती वेळ करीत असती. जुना काळ सांगतोय, आताचा ना काहीच खूप. हो ना, मागचं सांगतोय, मागचं नाही. नाही काय म्हणू नका तुम्ही, घरी गेल्यावर म्हणा ना. मीच सांगायलो, तुम्ही कशाला इचकिता.
हा तुम्ही बोट घालून फाडायच्या आधी मीच शिवून टाकायलो आणि तुम्ही कशाला सांगता विठाला विठाला. महाराज ते विद्वान आहे पण परिस्थितीनं पागेले. त्याच्या आज लक्षात आलंय की जन्म झालाय तसा ज्या माईनं बापानं आदर केला नाही आणि भजन म्हणणारी व्यक्ती तुळशीच्या मंजुळाचा हार गळ्यात घालती, काय असेल आपल्याकडं, काय असेल, काय आपला उद्धाराचा दिवस आला असेल का. पण त्यानं एक ठरिलं, 1.5 दिवसापासून उपासी आहे, 1.5 दिवसापासून उपासी आहे. हा माणूस बाजूला गेला की एका घंट्यात हारच खाऊन टाकायचा, तुळशीच्या मंजुळाचा हार खाऊन टाकायचा. कारण मंजुळा चांगल्या असतात, तुळशीची पानं चांगली आहेत, वाईट थोडीच आहेत. या पवित्र महाराष्ट्रातली मुसलमानं सुद्धा तुळशीला मानतात. पण आपल्या गंध लावणाऱ्याच्या आकली नदीला गेल्यात म्हणून आपण वृंदावन ठेविनत. आपल्या आकली नदीला गेल्यात, हे आपलं 10 पिढ्याचं पाप उतवालंय. या महाराष्ट्रातल्या भारत देशातले मुसलमान पण तुळशीला मानतात. मी एकदा प्रसंग सांगितला होता प्रकाशराव. आमच्या इथं दाढी करायला एक मुसलमानाची म्हातारी येते, वयस्कर म्हातारी आहे, 65, 66, 70 वर्षाची म्हातारी. पण घरच्या शेतीतले दाढी असतात त्याच्यामुळे तिच्याकडून करून घेतो, तिलाही थोड्याफार देतो. पण ती कोरोनाच्या काळात एके दिवशी मला म्हणली, हिंदी भाषेत होती, म्हणले महाराज तुळशी का पेड़ होना. म्हणलं यही है बुबू लेके जाओ. नाही आपकी हिंदू की माता आहे, बोले आप चुन के देव. तिनं हात नाही लावला, तिनं माझ्याकडून पानं तोडून घेतले. पण मी विचारलं इतक्या पवित्र तुळशीला आपल्या घरी हात लावीन मुसलमानाची बाई, पण हिला करायचं काय पानाचं. मी म्हणलं बुबू काय करायचं. काय नाही, ते रेडिओवर हिंदीत सांगत होते, मी मराठीत सांगतो. रेडिओवर टीव्हीवर लोक असं सांगायलेत की तुळशीचे पानं पाण्यात टाकून उकळून पेलं की कोरोना होत नाही. म्हणजे या महाराष्ट्रातल्या 70 वर्षाच्या मुसलमानाच्या न शिकलेल्या बाईला सुद्धा तुळशीविषयी प्रेम आहे, तुळशीविषयी प्रेम आहे. आपल्या गंध लावणाराची बाई तुळशीच्या बाजूलाच शेळीचा खोटा ठोकी, तू या अंगावर झोपीत भिताड पडन. विठाला विठाला. तुळशी इथून सुरुवात आहे आपल्या संप्रदायाची. येड्यावानी करी जाऊ नका. चपला ठेवायला आलमाऱ्या आणि वृंदावन ठेवायला जागा नाही. मसनवाट आहे ते घर, ज्याच्या दारात तुळस नाही त्याचं घरच मसनवाट आहे. विठाला विठाला. वा वा वा, क्या बात आहे. हो म्हणजे मी खरं सांगायलो याचा पुरावा आहे. विठाला विठाला. असं झालं जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. विठाला विठाला विठाला. एक सांगू, मी परवाला बोलून गेलो, कीर्तनात होते तुम्ही. या देशातली कोणतीच देवता नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य स्वीकारित नाही. मला वाटतं मी रिसोर्टला बोललो त्या दिवशी, श्री गुरु सातारकर महाराजांच्या मठात. या देशातली कुठलीही देवता नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवता स्वीकारत नाही. एकादशी वगळता. सोमवारचा नैवेद्य दुपारी ठेवताय तू महादेवाला. हा योग असा आला ते तुळशीचा हार खाऊन टाकला. पण ह्याच्या अगोदरचा प्रकार आहे का, तुळशीचा हार, नारळ आणि एक कागद तुकोबारायांनी त्या नारळावर ठेवून दिला. पण त्यानं ते कागद उकलला त्या सद्ग्रस्तानं. तुकोबारायला सांगितलं महाराज मला काय वाचता येत नाही, हे एखाद्या विद्वानाला देऊन टाका. तर तुकोबाराय म्हणले मी आत्तापर्यंत विश्वाच्या मालकाचं भजन केलंय, मी ज्याला ज्याला प्रसाद दिलाय त्याचा प्रसाद विटेवरच्या मालकानं वाया कसा जाऊ देईल. आणि जरी तुला वाचता येत नसेल तर हा कागद तुला फायद्याचा ठरेल, घेऊन टाक, सांभाळतं ठेव. महाराज रात्रभर तुळशीचा हार खाऊन टाकला. आता राहिलं शिल्लक काय, नारळ आणि तो कागद. त्या कागदावर तुकोबारायांनी काय लिहिलेलं असेल ते नंतर वाचा ना, लक्षात घ्या ना काय इतिहासात काय तर लक्षात ठेवा. हा तुम्ही असं काही काही वाची जा ना. तुम्ही जितकं चांगलं वाचितान का जगाचा बाप तुम्हाला वाचीन. तुम्ही जितकं चांगलं वाचितान का जगाचा बाप तुम्हाला वाचीन. तुम्ही जितकं चांगलं पाहतान का ते तुम्हाला कमवण्याची ताकद देईल, ते तुम्हाला मिळण्याची ताकद देईल. आणि जितकं चांगलं ऐकतान का विश्वाचा बाप तुमचं ऐकीन. तुम्ही सांगितलं ते ऐकीन. मग तुम्ही चांगलं ऐका, तुम्ही चांगलं वाचा आणि चांगलं पहा. विठाला विठाला. आता हार खाऊन टाकला, राहिलाय फक्त कागद, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे तुकोबारायांनी माझ्या देहूतल्या मालकाने नारळ. ह्या सद्ग्रस्तानं विचार केला हारानं भूक गेली आजची,
पण उद्या दुपारी नारळ फोडून मधलं खोबरं खायचं, मधलं खोबरं खायचं. राहिला कागदाचा प्रश्न, जाता जाता तुकोबारायला पुन्हा वापस देऊ, हे काय मला वाचिता येत नाही, तुमच्याकडे राहू द्या. रात्रभर हार खाल्ल्याच्या नंतर झोप लागली. सकाळी उठून इंद्रायणीचं स्नान केलं. तुकोबारायनं दिलेला तो कागद कमरेच्या पंचाच्या गुढ्यात खोसून ठेवला. स्नान करता करता कागद वाळवंटात ठेवला. स्नान केलं, पुन्हा पंचा नेसला आणि नुसता इंद्रायणी मातेकडे पाहून असा कागद उकलला. तर सरस्वती मातेची कृपा झाली. जीभ केळीच्या पानासारखी पातळ झाली, जीभ केळीच्या पानासारखी पातळ झाली, सुईच्या आणीसारखी टोकदार झाली. वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं, जगातलं सगळ्या शास्त्राचं, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, पूर्ण शास्त्राचं ज्ञान अवगत झालं, अवगत झालं. वाणी इतकी सिद्ध झाली. आणि मग प्रसन्नपणात नारळ फोडला. तर नारळात हिऱ्या होते, हिरे, मोहरा होत्या, मोहरा. कारण अहमदाबादच्या सोनारानं नारळाला छिद्र पाडून मधलं खोबरं पाणी काढून टाकलं, त्याच्यात मोहरा घातल्या. आणि ज्ञानोबारायच्या कृपेने आपलं संसारातलं संकट गेलंय म्हणून सोन्याच्या यानं भरून नारळ समाधीवर ठेवला होता. आणि पंडिताला दिला, त्याच्या अंगात वारं घुसलं आणि ते गेलं म्हशी भोंगाळल्यावानी निघून. त्याच्या नशिबात नव्हतं, ते फुटक्या नशिबाचं होतं, पारंगत होतं पण नशीब फुटकं होतं ते. आणि ह्या गरीबाला ते प्रसाद भेटला. महाराज बरमाटी सागाची माळी घेतली त्या नारळावर. बरमाटी साग इतका तेजस्वी साग असतोय, जितका घासला आणि घराला जर त्याच्या वस्तू लावल्या तर कुठंच आरसा लावायचं काम नाही, त्याच्यातच पाहायचं, काहीच राहायचं. याला बरमाटी साग म्हणतात. आणि त्याची हवेली नारळातल्या सोन्याने विकत घेतली. राहिला प्रश्न तुकोबारायने दिलेल्या कागदाचा. ते कागद नव्हता महाराज, मोठ्यांची वाक्य, ती अक्षरे नव्हती देखा, ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. इतकं ज्ञान प्राप्त झालं, इतकं ज्ञान प्राप्त झालं. आणि त्याच्या चौथ्या दिवशी तुकोबारायच्या कीर्तनाला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ऐकायला आले. माझे रयतेचे राजा, देशातला 6व्या क्रमांकाचा राजा, मी अगोदर 5व्या क्रमांकाचा म्हणत होते. 1 नंबरचा राजा चक्रवेन, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या काळातला प्रकाशराव. चक्रवेन राजा, त्याच्यासारखा राजा जगात कोणी झाला नाही. त्याच्यानंतरचा 2ऱ्या क्रमांकाचा राजा कृष्ण वंदे जगद्गुरु द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपती. आणि 6व्या क्रमांकाचा राजा छत्रपती शिवराय महाराज. पुन्हा असा राजा होणे नाही. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. महाराज परस्त्रीला आई म्हणणारा राजा, परस्त्रीला आई म्हणणारा, या देशातल्या परस्त्रीला नाचवणाऱ्याचे पाय तोडणारा राजा, हा इतका पवित्र राजा. आणि हे राजे तुकोबारायच्या कीर्तनात आले. आणि तुकोबारायच्या कीर्तनात आल्याच्या नंतर तुकोबाराय कीर्तन करत असताना 14 टाळकरी आणि सोनबा ठाकूर मृदंग वाजवायला, सोनबा ठाकूर मृदंग वाजवायला. तुकोबाराय वेदाचा अर्थ, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेरानी वावा भार माथा. महाराज तुकोबारायने इतक्या भीषण माणसावर कृपा केली तर वेदाचे पुरावे तुकोबारायला कीर्तनातून ते खालून देत होतं. ज्याला मायबापानं हाकलून दिले, ज्याला मायबापानं हाकलून, काय सांगू आता संतांची उपकारा, ज्याला मायबापाने हाकलून दिलंय ते तुकोबारायला वेदाचे पुरावे देत होतं. आणि छत्रपती त्याच्याकडे पाहत होते. कीर्तन आटपल्यावर तुकोबारायला विचारलं, कोण? कामाचे. कोण? कामाचे. काय काम मिळालं माहितीये? या देशातल्या 6व्या क्रमांकाचा धर्मनिरपेक्ष रयतेचा राजा, या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपलं समजून राज्य करणारा, या देशातल्या स्वतःच्या 8 पत्न्या सोडून प्रत्येकीला आई म्हणणारा राजा, या राजानं स्वतःच्या देवघरातली पूजा त्या माणसाला देऊन टाकली. महाराज मायबापानं हकलून दिलेला व्यक्ती, या देशातला 6व्या क्रमांकाचा शास्त्रमान्य, देवमान्य, पुराणमान्य, वेदमान्य, ऋषीमान्य, मुनिमान्य, योगीमान्य, तपीमान्य, सिद्धमान्य, या देशाचा पवित्र राजा स्वतःच्या देवघरातली पूजा करण्याचा मान याला देऊन टाकतोय. कृपा कोणाची आहे? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
गणेश बुवा, तुमचा गावकऱ्यांचा टाइम संपलाय. मी ओव्हर टाइम आता थोडासा महाराजांकरता करतोय. हा पा बर बर बर, नका न मानू. पुन्हा फोन करा न दुसऱ्या बार. एक पुरावा माझ्या महाराजांचा सांगतो. सेगाव निवासी सद्गुरू गजानन बाबाचा. याच्या मागे एक आपण एका गावात आलो तो पंकज मी तिथं सांगितला होता. ऐका, अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सभा आहे. त्या सभेमध्ये आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. फक्त इंग्रजाचं राज्य नव्हतं मराठवाड्यावर, बाकी पूर्ण भारत देशावर राज्य इंग्रजाचं होतं. मराठवाडा तितका मात्र निजामाच्या ताब्यात होता, इंग्रजाच्या नाही. आणि इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज अधिकारी 4, त्याच्यापैकी इतका एक नालायक अधिकारी होता तो गोऱ्यांचा, इतका हरामखोर होता भडवा. आणि तिथे एक सभा होती. त्या सभेतलं मुख्य वक्ते होते लोकमान्य टिळक. आणि काय म्हणाले लोकमान्य, काय त्याला काय शिव्या दिल्या का त्या इंग्रज अधिकाऱ्याला? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. माझ्या देशाचं स्वराज्य, माझा देश स्वातंत्र्य, माझ्या देशातली रयत पारतंत्र्यात नसावी, ती स्वातंत्र्यात आणण्याचा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्या इंग्रज अधिकाऱ्याला ते वाक्य कटू वाटलं. कायद्यातली कलम 124 बरोबर आहे, चुकला असेल तर एखाद्या वेळेस माफ करा, पण मला वाटतं 124च असावी. कलम क्रमांक 124 या अन्वये लोकमान्य टिळकांना कारागृहात टाकलं. त्या सभेतल्या कोपऱ्यातले श्रोते श्री गुरु समर्थ सद्गुरू गजानन महाराज होते. त्या सभेला दिवस होता अक्षय तृतीयाचा, 3:30 मुहूर्तापैकी एक. वक्ता लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक. त्या सभेतले वक्ते, त्या सभेत बऱ्यापैकी श्रोते होते. त्याच्यापैकी एका कोपऱ्यात बसलेले एक अवलिया महात्मा, एक योगी महात्मा, एक तेजस्वी महात्मा माझे श्रीगुरु सद्गुरू शेगाव निवासी गजानन महाराज होते. आणि त्याच वेळेला लोकमान्यांना बेड्या ठोकल्या आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्यावरची सर्व पित्र रुष्ट झाली. आणि या देशातल्या एका पवित्र व्यक्तीला इंग्रजांनी कारागृहात टाकलं. अक्षय तृतीयाच्या दिवशी श्री गुरु समर्थ गजानन महाराज जेवले नाही. त्या दिवशी एका गरीब भक्तांनी लोकमान्य सद्गुरू गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा प्रसाद, का मोठ्यांचं जेवण कसं असतं पाहणं, मोठ्यांचं जेवण कसं असतंय, पिठलं भाकरी. आजही मोठ्या लोक कशात चहा पितात माहिती का? इथे शुद्ध गुळाचा चहा भेटल. 1 कोटीच्या गाडीत बसलेलीची गाडी कुठं थांबती? गुळाच्या चहावर. आणि ज्यानं गुळाचं दुकान टाकले त्याला विचारलं तुला जमीन आहे का? नाही. मग बायकोच्या डोक्यावाला गुळ उचलावलास का? नाही तर पहिलं गुळाचा चहा पिणारे लोक भिकारचोट म्हणत होते, आहे की नाही? गरीब म्हणत होते नाही का महाराज? आणि आता सगळे लोक जुन्यावर धावायलेत. मोठ्यांचं जेवण कसं असतं पहा. काय आहार आहे महाराज? पिठलं भाकरीचा प्रसाद, कांदा पिठलं आणि भाकरी. काय जीवन आहे महाराज. एका सद्ग्रस्तानं पिठलं भाकरीचा प्रसाद आणला होता, तसाच ठेवला. मला असं वाटतं भाकर वाळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सद्ग्रस्तानं सांगितलं महाराज जेवा. नाही रे, एका सात्विक व्यक्तीला ह्या गोऱ्या सरकारांनी बांधून नेलंय. दुःख वाटतंय. काय होईल माझ्या देशाचं, काय होईल या भारत देशाचं,
काय होईल या पवित्र मातीचं? साधू संतांच्या पदस्पर्शाने, देवा धर्मांच्या पदस्पर्शाने धर्मनिरपेक्ष असणारा हा देश, 18 वनस्पती देशात पिकतात. पवित्र गंगा, पाप्यांचं पाप धुणाऱ्या पवित्र गंगा या देशात आहेत. काय होईल या देशाचं? त्या सद्ग्रस्तानं विनंती केल्याच्या नंतर सद्गुरू गजानन महाराज जेवले, पण त्या भाकरीतला चतकोर भाकरीचा तुकडा आणि थोडंसं पिठलं त्या भाकरी तसंच ठेवलं आणि पंतराळीत गुंडाळलं. तसंच ठेवलं, तसंच. ते इटलं नाही, भाकर फक्त सुकली, पिठलं इटलं नाही. फार काही झालं असेल तर त्याच्यातलं पाणी आटलं असेल, घट्ट पिठलं होतं. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी त्या पंतरवाळीवर कोळशानं लिहिलं. पेन होती का? खडू असेल का? लेखणी असेल का? कोळशानं त्या पंतरवाळीवर लिहिलं. काय लिहिलं पुढं आहे का? आणि गोऱ्या सरकाराची विनंती घेऊन, गोऱ्या सरकारांना हात जोडून या चतकोर भाकरीचा आणि पिठल्याचा प्रसाद कारागृहात लोकमान्य टिळकाला देऊन टाकला. आणि कोळशानं त्या पत्रिकेवर पत्रवाळीवर लिहिलेलं होतं, तू देशासाठी कष्ट करतोस, हा प्रसाद खाऊन टाक, चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत राहशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत राहशील. महाराज पिठलं भाकरीचा प्रसाद खाल्ला. त्याच दिवशी विचार वाढला आणि तिथून कारागृहात जलात लिहायला सुरुवात केली. आणि पहिलं पान लिहिलं, त्या पानाचं नाव आहे गीता रहस्य नावाचा ग्रंथ. लोकमान्य टिळकांनी कारागृहात लिहिला. ही कृपा कोणाची? माझ्या सद्गुरू गजानन महाराजांची. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे. ती किती मोठी कृपा साधूंची, किती मोठी कृपा. एक माहिती आहे तुम्हाला? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सती जाणाऱ्या बाई सोबत मशानात गेले. तिचे मालक लाकडावर टाकले बाबाजी थावरे. त्या दिवशी बोलून गेलो मी. आणि मसन वाट्यात गेल्याच्या नंतर बाबाजी थावरेला कानात म्हणले, सच्चिदानंदा भा गोविंदा कानी जलासी हो जागा, ऐकून वाणी साधू उठला आणि पतिव्रतेचा मनोरथ पुरला. मेलेलो महात्मा उठला. सच्चिदानंद नाव ठेवलं, खांबाला टेकन दिलं. मुखारविंदातून महाराज गोड अशी वाणी पडली. ती वाणी कशी खाली पडू द्यावा म्हणून सच्चिदानंद बाबानं लिहिली. आणि त्या ज्ञानोबरायच्या मुखारविंदातून पडलेली देवी, ज्ञानोबरायच्या मुखारविंदातून पडलेली देवी सच्चिदानंद बाबांनी एका कागदावर लिहिली. आणि ती देवी तुमच्या माझ्यासारख्या रेड्याला उद्धार करण्यासाठी कामी आली. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. महाराज मेलेल्या माणसानं उठाव. कृपा कोणाची? ज्ञानोबरायांची. काय सांगू आता संतांचे उपकार. किती मोठे प्रचंड उपकार महाराज संतांचे, किती मोठे. माझ्या रयतीचे राजा एकदा तुकोबाराच्या कीर्तनात बसले. आता एवढं ऐका. हो, कमी करत नाही महाराज, नका बघू माझ्याकडे, करतो मी. मला काय मीटर जाळणार आहे मला सांगा तुम्ही. सर ठीक आहे, मी कीर्तनात बोलाल. आता लोक 3-3 वाजूस तर मोबाईल हिचकायले. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याला बायकून तिमलंय आणि त्याला शुभेच्छा द्यायला तू नाही रुमण्यानं हाणायची का तुला? मग मी त्याच्यापेक्षा इथं 10-5 मिनिटं आगाव घालतो ना. काय मग मीटर जळन का? आणि जर मी याचा विचार केला तर ते सकाळच्याला दाबीन ना. त्याच्याच हातात ही तुटी बंद करायची. कशाला ताण घ्यायचा? करतो 10 मिनिटं, काय ताण घेऊ नका. 27.5 वर्षातला पहिला प्रसंग आहे नावाच्या बाजूला कीर्तन करणं. पंढरपुरात कालच्या वारीला होतो ना रे आपण, तिथं फोन आलता तुमचा फराळ करताना. त्याच्यानंतर 227 लोकांना डबल फोन केले घरी आल्यावर. हीच तारीख पक्की आहे का? हो, एका शीताहून भाताची परीक्षा. पुन्हा नको आता असं व्हायला. विठाला विठाला निदान पत्रिका रिकामी ठेवली नाही देवानं, तितकी आपल्यावर कृपा केली. हो, महाराज ज्याचा त्याचा भोगता ठरलेला असतो. असं समजू नका महाराज पाकिट देणारे आपलं भलं करतेत. नाही, महाराज आपलं भलं हे करतेत. आणि हे गर्दी करतेत म्हणून हे कीर्तन घेतेत. म्हणून कधी कधी पाकिट देणाऱ्यापेक्षा रस्त्यानं घराकडे जाताना कीर्तन ऐकायला येणाऱ्याला गाडी उभं करून म्हणायचं, कोण्या गावचं आहेस?
त्याला आनंद वाटतो, मला महाराज बोलले, आनंद वाटतो. पण आपण पाकिट देणाऱ्यालाच चोंभाळीतो. हा, हे आपल्या पुढे नाही बसल्या, हे आपल्याला पाकिट देतात होय, हे पोरायला देईन तर आपल्याला देतात का? याच्या का गोळ्या संपल्यात का? विठाला विठाला. यजमानाचंही कौतुक. यजमान आहेत का आज कोणी? हेच आहेत का? कसं कळालं मला? सार्वजनिक. बर 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 बर, छान. आजचे जे पंक्तीवाले आहेत त्यांना पण धन्यवाद. तुमची यजमान आमदार साहेब असं मी इतका जोडे काय काय माणसं राव, काय येडेवानी. विठाला विठाला. छत्रपती शिवराय तुकोबारायच्या कीर्तनात बसले होते. महाराज त्या दिवशी 4 दिवसापूर्वी एका ज्योतिष्य शास्त्रकाराने राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांना एक जन्मकुंडली वाखाणून सांगितली होती की छत्रपतींच्या जीवनात एक अडचण आहे. मी काय ज्योतिष्य शास्त्राला वाईट म्हणत नाही, पण मला तसं पावरबाज सांगणारा भेटत नाही. ज्योतिषशास्त्राला मी वाईट मानणार नाही, कधीच मुळीच मानणार नाही, फक्त त्या लायकीचा भेटत नाही. तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून, चल तूर कापायला, असं कुठे ज्योतिष्य असते का? महाराज ज्योतिष्यकार त्याला म्हणावा. आमच्याकडे धानोऱ्याला दादागुरु होऊन गेले. त्यांचे वडील प्रचंड विद्वान होते, प्रकाशराव दादागुरु धानोरकर. आता 2-3 वर्षापूर्वी जात राहिले. माझ्यावर फार प्रेम केलं त्यांनी. तो गुरुवर्य दादागुरु धानोरकरांचे वडील एवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते, माणसानं फक्त येऊन सांगायचं आमच्या सुनबाई बाळंतीण झाल्यात. त्यांनी इतकंच विचारायचं, ज्या घरात बाळंतीण झाली त्या घराचं तोंड कोणीकडे. इतकं सांगितलं की ते पटकन म्हणायचं, दुसऱ्या चरणात बाळंतीण झाली, त्याचं नाव हे ठेवा, त्याच्या पाठीला जाब आहे, त्याचे केस कुरळे राहतील, ते असा गोऱ्या रंगाचे, ते सावळ्या रंगाचे. ते तिथं बसल्या बसल्याच जन्मपत्रिका लिहित होती. याला म्हणायचं ज्योतिष्यकार. विठाला विठा. बाकी नाही. अशा एका व्यक्तीने सांगितलं, आईसाहेबांचं अंतःकरण दुखलं. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना मातोश्रीनं घडवलं. आज काय माझ्या बाळावर संकट आहे, पण योगायोनी कर्मनो गहनोगती. काय मोठ्या माणसांना देव साथी असतो. ते तुकोबारायच्या कीर्तनात बसले, आणि तुकोबारायच्या कीर्तनात बसलेलं 6 पातशाहीपैकी एका पातशाहीला कळालं. 6 पातशाही होत्या बरं का, प्रचंड धुरंधर पातशाही 6 होत्या, प्रचंड धुरंधर. त्याच्यापैकी एका पातशाहीला कळालं, आणि त्या पातशाहीनं हजारो सैन्य घेऊन कीर्तनावर हल्ला. ज्या गावात कीर्तन आहे का, त्या मंदिराच्या भोवताला हजारो उघड्या तलवारी घेऊन माणसं हजर. तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती बसलेले. महाराज काय तुकोबारायांना कळालं असेल, विठ्ठल विठ्ठल भजन करत असताना विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. देवा, ज्या राजानं विश्वाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, जनतेची सेवा करावी, स्वतःच्या जीवनासाठी काही केलं नाही, फक्त विश्वाकरता जीवन खर्च करणारा राजा, समाजाकरता जीवन खर्च करणारा राजा, आणि त्या राजाला जर कीर्तनात या देशातला मुसलमान मारित असेल तर मग आमच्या कीर्तनाला काय किंमत आहे? काय कृपा आहे महाराज तुकोबारायची. विटेवरच्या मालकानं गरुडाला घोडं केलं, विटेवरच्या मालकानं गरुडाला घोडं केलं, आणि स्वतःला छत्रपती केलं. स्वतःला छत्रपती. गरुडानं रूप किती बाऱ्या बदललं तुम्हाला माहिती आहे का? गरुडानं स्वतःचं गरुड रूप किती बाऱ्या बदललं. गोरोबा काकांसाठी पंढरपुरातल्या मालकानं गरुडाला गाढव केलं, गरुडाला गाढव केलं. विटेवरच्या मालकिनीला कुंभारीन मावशी केलं, आणि विटेवरचा मालक स्वतः कुंभार दादा झाला, आणि गरुडाला गाढव करून पाठीवर संसार टाकला, आणि गोरोबा काकाचा सुरळीत संसार चालू केला. काय ताकद आहे त्यानं म्हणल्यावर गरुड. अजून काही काही पुरावे आहेत, पण पुन्हा सगळ्या गोळ्या खट्या घेतले की रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे बस झाले 2. आज गरुड घोडं झालेत, एके दिवशी गरुड गाढव झालेत, बस झाले 2 गोळ्या. सगळ्या या खट्या खाल्ल्यावर घाम यायचा ना तुम्हाला, थंडी असली तरी येत असतो. बाकीच्या विचारानं काय झाले तर आहे का नाही, एकानंच का गुत घेतलं का? विटेवरच्या मालकानं गरुडाला
घोडं केलं, स्वतः छत्रपती झाले. महाराज देव छत्रपती झाल्यावर किती सुंदर दिसत असेल, काय सुंदर दिसत असेल महाराज. आणि ज्या बादशाचं मुख्य पाल जिथं रवलेलं होतं का, मुख्य पाल ज्याला रावटी शिबिर म्हणतात, त्या शिबिराच्या भोवतालच घोड्याला अशी टाच हाणली. टाच हाणल्यावर हुशार आहे. आणि खरंच घोड्यावर बसता येतं का तुम्हाला? कोणी कोण बसत असते? ते म्हणले असेल उगच हो म्हणलो. अरे दादा मी लय लग्न लावलेत, बरेच नवरदेव म्हणले महाराज हातपाय चळचळ कापत आहेत, कसं बसावं? मी म्हणलं खाली बसतोय हो, घोडं बसू. ज्याला घोड्यावर बसता येत नाही, ज्याला पोरगी देणारच बिना आकली, तुला दिलीच कशील त्यानं. तेव्हा तुम्हाला काय करायचं, तुमचे तुम्ही मंगलाष्टक म्हणा. मी म्हणलं चावण्या मग मला कशाला विचारायला घोड्यावर कसं बसते? त्याला माहीतच नाही किती रगील बा म्हणेत. विठाला विठाला विठाला.